गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर सध्या राज्यात कमी झालाय। काही भागात तुरळक पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। काय म्हणालेत पंजाबराव डक पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे धरणांचे आणि पावसाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी तुम्ही जर फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN न्यूज या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत शेतीची कामं करून घ्यावी, कारण 7 जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे। 7, 8, 9, 10 जूनला दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। ज्यांना हळद लावायची असेल त्यांनी लावू शकता, ज्यांना मूग पेरायचा असेल ते मूग पेरू शकता, कारण की मूग लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतार येतो। उडीद पेरायचं असेल तर ते देखील पेरू शकता, कारण की जमिनीमध्ये 1 ते 2 फुटांपर्यंत ओल गेलेली आहे। 13 जून नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार आहे। 13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे। यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत। मी स्वतः शेतकरी असल्यामुळे पेरणीचा निर्णय स्वतः घेत असतो। शेतकऱ्यांना माहिती असतं जमिनीत इतभर ओल असली तर पेरलं तर उगवून निघते, हे शेतकऱ्यांना कळतंय, म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा, असंही हवामान अभ्यासक पंजाबराव डक म्हणाले। दरम्यान आता कुठे कुठे हा पाऊस पडणार आहे ते देखील पाहूयात। नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव 3 ते 4 जूनला थोडा पाऊस पडणार आहे। कोकणात सरासरी चालूच राहणार आहे। कोल्हापुरात तिकडच्या भागात देखील 31 मे ते 7 जूनच्या दरम्यान पावसाच्या सरी असणार आहेत। नंदुरबार, धुळे तिकडे देखील 4 ते 5 जूनला सरी येतील। 1 जून ते 6 जून एकदम पाऊस असा उघडणार नाहीये, कुठेतरी स्थानिक वातावरण तयार होईल, थोडा पाऊस होईल, असं देखील पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे।